गणेशोत्सव अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपलाय। मात्र आगमन सोहळे 15 तारखेपासून मुंबईत सुरू झाले। या उत्सवादरम्यान ज्या मोठ्या मूर्ती आहेत त्यांना घेऊन जात असताना वाटेत लागणारे एल आकाराचे सिग्नल अडथळ्याचे ठरत आहेत। त्यामुळे गणेशोत्सव समन्वय समितीने वाहतूक आयुक्तांना पत्र लिहिलंय। आगमन सोहळ्यादरम्यान संबंधित मार्गांची आगाऊ पाहणी करून ही संरचना तात्पुरत्या स्वरूपात हटवण्याची मागणी समितीने केली आहे। याबाबतचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। गणेशोत्सवाला अवघे काही आठवडे शिल्लक राहिले आहेत। मात्र त्याआधीच 15 ऑगस्ट पासून मुंबईत गणपतीच्या आगमन सोहळ्यांना सुरुवात झाली आहे। मात्र हे आगमन सोहळे विना अडथळे पार पडावे यासाठी गणेशोत्सव समन्वय समितीने जे वाहतूक पोलीस आयुक्त आहेत त्यांना पत्र लिहिलं आहे की मुंबईत जे एल शेपचे सिग्नल्स आहेत ते एल शेपचे सिग्नल्स काढून टाकावे आणि गणेशोत्सवानंतर ते पुन्हा लावावेत। त्याचं कारण म्हणजे की जे एल शेपचे सिग्नल्स आहेत त्या सिग्नल्समुळे ज्या मोठ्या मूर्त्या या ब्रिज खालून येतात किंवा रस्त्यावरून जातात त्यासाठी अडथळा ठरतो। मोठ्या मूर्त्या घेऊन जाण्यामध्ये त्यांना त्रास होतो। या कारणासाठी हे जे एल शेपचे सिग्नल्स आहेत ते काढून टाकण्याची विनंती त्यांनी केली आहे। काही प्रमाणामध्ये आपण पाहतोय की लालबागमध्ये जे एल शेपचे सिग्नल्स होते ते काढण्यात आले आहेत, मात्र काही सिग्नल्स अजूनही काढण्यात आलेले नाहीत। हे सिग्नल जर काढले तर मात्र ज्या मोठ्या मूर्त्या आहेत त्या मोठ्या मूर्त्या विना अडथळे घेऊन जाता येतील अशी देखील विनंती या पत्रात करण्यात आली आहे। त्यामुळे त्यांच्या या विनंतीला लक्षात घेता वाहतूक विभागाने देखील काही ठिकाणी हे जे सिग्नल्स आहेत ते काढले आहेत, मात्र काही ठिकाणी अजूनही सिग्नल्स काढणे बाकी आहे। त्यामुळे कधीपर्यंत हे सिग्नल्स काढले जात आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।